सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत. इयत्ता 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती, त्यातील प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. आपण प्रकरण 1 मध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या भागाचा अभ्यास केला. प्रकरण 2 मध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या भागाचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, व्यवसाय म्हटला की त्या ठिकाणी भांडवलाची आवश्यकता भासते आणि भांडवलासाठी वेगवेगळे उपाययोजना हा सतत व्यावसायिक करत असतो. संयुक्त भांडवली संस्था ही त्यातल्या त्यात व्यवसायामध्ये सर्वात मोठी अशी व्यवसाय संस्था असते आणि उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्यासाठी जी महत्त्वाची गुरुकिल्ली असते ती म्हणजे वित्त, फायनान्स. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर भांडवलाची आवश्यकता असते. कंपनीचे प्रवर्तन, संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमितता आणण्यासाठी आणि नियमित कार्यांसाठी वित्ताची आवश्यकता असते. व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी भांडवलाशी निगडीत असते, वित्ताशी निगडीत असते. आणि वित्त म्हणजे काय, तर आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये पाहिल्याप्रमाणे वित्त म्हणजे पैसा आणि पैशाचे व्यवस्थापन करणे होय. व्यवसाय संस्थेला आवश्यक असणाऱ्या निधीला भांडवल असे म्हटले जाते. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. मात्र जी संयुक्त भांडवली संस्था आहे ती संयुक्त भांडवली संस्थेला अधिक भांडवलाची आवश्यकता असते. स्वतःजवळ जितके भांडवल आहे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त भांडवलाची आवश्यकता संयुक्त भांडवली संस्थेला असते. आणि म्हणून संयुक्त भांडवली संस्थेची ही अशा प्रकारची भांडवलाची गरज भागवण्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे वित्ताचे स्रोत. वित्ताचे जे स्रोत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत कशा प्रकारे आहेत आणि त्यांच्या स्वतःमध्ये असणारं आपलं एक महत्त्व कशा प्रकारचं आहे या भागाचा आपल्याला सदर प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यवसाय संस्था जी आहे तर त्या प्रत्येक व्यवसाय संस्थाप्रमाणेच संयुक्त भांडवली जी संस्था आहे त्या संस्थांमध्ये स्रोताचं उगम कुठून होत आहे, स्रोत कशा प्रकारे किंवा उगमस्थान कोणत्या माध्यमातून होत आहे ते माध्यम अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून संयुक्त भांडवली संस्थेला खूप मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते. वित्त ही एक गुरुकिल्लीप्रमाणे काम करत असते, कारण की वित्त म्हटलं म्हणजेच त्या ठिकाणी पैसा आणि पैशाचे नियोजनाचं कार्य येतं. आणि म्हणून इतक्या मोठ्या संस्थेला वित्ताची गरज भागवणे आणि त्या वित्ताची गरज भागवून नफा प्राप्ती करणे हे खूप जोखमीचे काम असते. म्हणून जे स्रोत आहेत ते मुख्य 2 प्रकारचे स्रोत आहेत. एक पहिला जो स्रोत आहे तो म्हणजे मालकीचे भांडवल आणि दुसरा म्हणजे कर्जाऊ भांडवल. मित्रांनो, या ठिकाणी वित्त पुरवठ्याचे 2 महत्त्वाचे स्रोत आहेत. पहिलं म्हणजे मालकीचे भांडवल आणि दुसरे म्हणजे कर्जाऊ भांडवल. आता मालकीचे भांडवल कोणाला म्हणायचं की जे भांडवल कंपनीला जे स्वतःचं मालकीचं असतं किंवा जे भांडवल हे कंपनीला विसर्जनापर्यंत, कंपनी जोपर्यंत आहे अस्तित्वात तोपर्यंत त्या कंपनीला कामात येतं, अशा प्रकारच्या भांडवलालाच मालकीचे भांडवल असे म्हणतात. मग यामध्ये मालकीच्या भांडवलामध्ये 2 भाग पडतात. पहिला म्हणजे भाग आणि दुसरा म्हणजे प्रतिधारण नफा. भागाचे परत 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा म्हणजे अग्रहक्क भाग. या प्रत्येकाचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्याचप्रकारे कर्जाऊ भांडवलाचे देखील कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती याला DDR, ADR देखील म्हणतात, बँकेचे कर्ज, वित्तीय संस्थांचे कर्ज आणि व्यापारी कर्ज हे इत्यादी प्रकार हे कर्जाऊ भांडवलाचे देखील आहेत. आता यापेक्षा जास्त कर्जाऊ भांडवलाचे प्रकार आहेत. मात्र आपल्याला इयत्ता 12वी मध्ये इतक्या भांडवलाचे जे प्रकार आहेत, कर्जाऊ भांडवलाचे वेगवेगळे जे स्रोत आहेत त्या स्रोतांचा आपल्याला अभ्यास दिलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मालकीचे भांडवलाचे जे स्रोत आहेत
त्याचा आपण सुरुवातीला अभ्यास करणार आहोत. तर मालकीचे भांडवलाचा स्रोत म्हणजे काय, तर मालकाच्या किंवा भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल असते. आता या ठिकाणी भागधारक कोणाला म्हणायचं, कंपनी स्वतःच्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी भागांची विक्री करत असते, शेअर्सची विक्री करत असते. ही विक्री शेअर मार्केटच्या माध्यमातून होत असते आणि म्हणून अशा प्रकारच्या भागधारकांच्या मदतीने कंपनी ही भागभांडवलाचं उभारणी करत असते. म्हणून खरे जे मालक आहेत कंपनीचे ते म्हणजे भागधारक असतात आणि म्हणून मालक त्यांना संबोधलं गेलेलं आहे. मालकाच्या मदतीने म्हणजेच भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले जे भांडवल असतं त्यालाच मालकीचे भांडवल असे म्हणतात. हे जे भांडवल आहे ते कायमस्वरूपी व्यवसायात राहते, म्हणून कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल देखील म्हटलं जातं. कारण की हे कंपनीच्या विसर्जनापर्यंत, कंपनी अस्तित्व जोपर्यंत आहे त्या कंपनीच्या अस्तित्वात असल्यापर्यंत किंवा कंपनीच्या विसर्जनापर्यंत कंपनी जिथपर्यंत जेवढी कंपनीचे आयुष्य असेल त्या आयुष्यभरासाठी हे भांडवल कंपनीला उपयोगी येतं. म्हणून यालाच कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल असे देखील म्हणतात. मग यामधला आपण एक पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे काय, भाग. तर भाग हा महत्त्वाचा, भाग म्हणजे शेअर. भाग हा त्यातला सर्वात महत्त्वाचा एक प्रमुख मुख्य भाग आहे. तर या ठिकाणी मालकीच्या भांडवलाचे अजून वेगवेगळे प्रकार पडतात, मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाग, यालाच म्हणतात शेअर. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक जे भांडवल आहे ते पुरवत असतात. मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार असतो. म्हणून या भागासंदर्भात अधिकची जी माहिती आहे ती आपण पुढे मिळवणारच आहोत. म्हणून या ठिकाणी भाग हा जो आहे, आता तात्पुरती एवढं लक्षात ठेवा की भाग हा जो आहे तो नवीन कंपनीसाठी भांडवल उभारणीसाठी एक प्रारंभिक स्रोत म्हणून उपयोगाला येतो. प्रारंभिक म्हणजे सुरुवातीचा जो स्रोत आहे, मुख्य जो स्रोत आहे, कंपनी स्थापन झाल्यानंतर भांडवलाची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी भागभांडवलाच्या साहाय्याने किंवा भागधारकांच्या साहाय्याने अशा प्रकारची जी निधी आहे तो निधी उपलब्ध करून घेण्याचं कार्य कंपनीमार्फत होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी जी नवीन कंपनी असेल ती नवीन कंपनी स्थापनेच्या वेळेस भागभांडवलाचा आधार घेत असते आणि म्हणून हा एक प्रारंभिक किंवा सुरुवातीचा मुख्य स्रोत आहे. हे जे भांडवल आहे हे भांडवल घटनापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे, घटनापत्रकात कंपनीला नमूद केल्याप्रमाणे घटनापत्रक काय असतं, त्यामध्ये नोंदी कशा प्रकारे केल्या जातात हे आपण इयत्ता 11वीला अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून घटनापत्रकात ज्या प्रकारे नोंदी होतात तर ती जी नोंद आहे ती नोंद अधिकृत भांडवल म्हणून भागभांडवल जास्तीत जास्त कंपनी किती उभारणार आहे या संदर्भातील जी माहिती आहे ही माहिती कंपनी ही ज्यावेळेस नोंदणी होते त्यावेळेस नोंदणी अधिकाऱ्याकडे ती नोंद म्हणून करत असते. आणि त्यामुळे या ठिकाणी जे भांडवल असेल, ज्या भांडवलाची नोंद केलेली असेल त्या भांडवलालाच म्हणतात ऑथराइज्ड कॅपिटल. याची नोंद घटनापत्रकात देखील असते आणि म्हणून तेवढ्या भागांची किंवा तेवढ्या किमतीच्या भागांची विक्री कंपनी करू शकते. यालाच अधिकृत भांडवल असे म्हणतात किंवा ऑथराइज्ड कॅपिटल असे म्हणतात. तर मित्रांनो, यातला मालकीच्या भांडवलाचा दुसरा महत्त्वाचा जो स्रोत आपण जो पाहिलेला आहे तो म्हणजे प्रतिधारण नफा किंवा संचित नफा. म्हणजेच कंपनीने जे मिळवलेला नफा असेल तो नफा पुन्हा व्यवसाय कार्यामध्ये लावणे यालाच प्रतिधारण नफा किंवा संचित नफा असे म्हणतात. हा जो नफा आहे या नफ्यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असे देखील म्हणतात, प्लगिंग बॅक ऑफ प्रॉफिट असे देखील म्हणतात. तर म्हणून मित्रांनो, या ठिकाणी जे नफा कंपनीला मिळालेला असतो तो नफा पुन्हा कंपनी कार्यामध्ये किंवा व्यावसायिक कार्यामध्ये लावणे यालाच प्रतिधारण नफा असे म्हणतात. हा कंपनीचा आतील किंवा अंतर्गत स्रोत म्हणून देखील ओळखला जातो. प्रतिधारण नफा किंवा संचित नफा हा कंपनीचा अंतर्गत स्रोत आहे की नफ्यातील किती हिस्सा किंवा पूर्ण नफा हा कंपनीला व्यावसायिक कार्यामध्ये लावायचा आहे किंवा त्यातला कितवा हिस्सा हा व्यवसाय कार्यामध्ये लावायचा आहे अशा प्रकारचा निर्णय कंपनी स्वतः घेत असते आणि म्हणून त्याला प्रतिधारण नफा किंवा संचित नफा असे म्हटलं जातं. संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत नाही आहे, हा महत्त्वाचा आहे.
संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत नाही आहे. अंतर्गत स्रोत जरी असला तरी देखील मात्र मित्रांनो, कंपनीच्या सुरुवातीला कंपनीला नफा होणं अशक्य आहे आणि त्यामुळे कंपनीचं 1 वर्षाचा कालावधी गेल्यानंतरच नंतर समजणार आहे की कंपनीला प्रॉफिट किती झालेला आहे किंवा नफा किती झालेला आहे. तर नफ्यामधील जो हिस्सा आहे हा हिस्सा तो कंपनी व्यवसायासाठी पुन्हा वापरला जाऊ शकतो आणि म्हणून हा प्राथमिक स्रोत नाही आहे. कंपनीच्या सुरुवातीला हा उपयोगाचा नाही. कंपनीच्या सुरुवातीला याचा अस्तित्व नसतं. संचित नफा किंवा प्रतिधारण नफ्याचं जे अस्तित्व आहे ते काही कालावधीनंतर, काही वर्षानंतरचं जे संचित झालेला नफा असतो तो संचित झालेला नफा हा वापरता येतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी हा प्राथमिक स्रोत म्हणता येणार नाही आहे. प्राथमिक स्रोत म्हणजेच काय, कंपनी स्थापनेच्या वेळेस किंवा कंपनीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये असणारं जे भांडवल आहे त्या भांडवलामध्ये याचा काही उपयोग येत नाही किंवा हे नसतंच आणि त्यामुळे या ठिकाणी प्रतिधारण नफा हा त्यावेळेस ही जी संकल्पना आहे ती प्राथमिक स्रोतशी निगडीत नाही आहे. भाग, महत्त्वाचा यातला जो भाग आहे किंवा यातला जो प्रकार आहे तो म्हणजे भाग. मालकीच्या भांडवलाच्या स्रोतमधील सर्वात महत्त्वाचा संकल्पना ती म्हणजे भाग. भागची व्याख्या कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भाग म्हणजे कंपनीच्या भागभांडवलातील एक हिस्सा किंवा भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो. या ठिकाणी भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचा यात समावेश केला जातो असे शब्द आहेत. म्हणजेच काय तर भाग भांडवल जर का समजा कंपनीने 10,000 भाग विक्रीला काढलेले असतील तर 10,000 पैकी एक जो भाग आहे, 10,000 पैकी एक जो भाग आहे त्यालाच म्हणतात एक लहानात लहान हिस्सा आणि तो लहानात लहान हिस्सा म्हणजेच कंपनीचा एक भाग, एक शेअर असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी भाग भांडवलातील एक हिस्सा जो की लहानात लहान असतो, इट्स अ मायन्यूट पार्ट, आणि म्हणून या ठिकाणी शेअर कोणाला न्यायचं तर भाग भांडवलातील सर्वात लहान हिस्सा, त्याची किंमत कितीही असेल, 10 रुपये असेल, 5 रुपये असेल, 1 रुपये असेल, जेवढी पण असेल, 20 रुपये असेल, परंतु मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक जो भाग आहे की जेवढ्या संख्येचे शेअर्स जेवढे शेअर्स कंपनीने विक्रीला काढलेले असतील त्यांची एकूण संख्येपैकी एक जो लहानात लहान हिस्सा आहे तो लहानात लहान हिस्सा म्हणजेच त्या कंपनीचा तो एक भाग होय. एक भाग म्हणजे भाग भांडवलातील लहानात लहान हिस्सा. भाग भांडवलाचा छोटासा घटक म्हणजेच भाग होय. याचं जे मूल्य असतं ते खूप अल्प असतं. भाग भांडवलाची विभागणी ही ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजेच भाग होय. कंपनीचे भांडवल छोट्या भागांमध्ये विभागलेले असते. असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजेच भाग असतो. प्रत्येक छोट्या हिश्श्याचे मूल्य म्हणजेच भागाचे दर्शनी मूल्य असते आणि हे जे मूल्य असतं हे अल्पमूल्य असतं. प्रत्येक भागाचे, जसं आपण दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी जातो त्या ठिकाणी त्या वस्तूवर किंमत लिहिलेली असते, ती जी किंमत आहे त्यालाच आपण दर्शनी किंमत असे म्हणतो, जी दिसते आपल्याला. त्याचप्रकारे भागांवर देखील जी छापील किंमत असते ती दर्शनी किंमत असते आणि ही जे मूल्य असतं हे अल्प असतं आणि त्यामुळे जे सर्वसामान्य जनता आहे ते देखील अशा प्रकारचे भाग खरेदी करून कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते. कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते. जी व्यक्ती असे भाग खरेदी करते अशा व्यक्तीला त्या कंपनीचा भागधारक किंवा कंपनीचा सदस्य असे म्हटले जाते. भागांची काही वैशिष्ट्ये आहेत. एक अर्थ, भाग हा भाग भांडवलाचा एक छोटासा घटक आहे. याचा अभ्यास आपण याआधी देखील केला. एक लहानसा घटक आहे. 10,000 संख्या असलेले शेअर्स कंपनी विक्रीला काढलेली असेल तर त्यातला सर्वात लहान भाग म्हणजेच एक भाग जो आहे त्यालाच भाग असे म्हणतात, त्याला शेअर्स असे म्हणतात. दुसरा जो क्रमांक आहे तो मालकी हक्क. कंपनीचे जे खरे मालक आहेत
ते भागधारक असतात. भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीलाच भागधारक असे म्हणतात. भाग हे भागधारकाच्या कंपनीवरील मालकी हक्क दर्शवतात. भाग हे जे आहे हे ठराविक प्रमाणपत्राप्रमाणे असतं. त्या प्रमाणपत्रावर, त्या भाग प्रमाणपत्रावर त्या कंपनीचा लोगो असतो, कंपनीचं नाव असतं, सर्व इन्फॉर्मेशन असते आणि ते इन्फॉर्मेशनसहित काय काय इन्फॉर्मेशन असते या पुढच्या भागामध्ये आपल्याला ते देखील अभ्यास करायचा आहे. त्याची देखील काळजी करू नका. पण भाग प्रमाणपत्रावर कंपनीचं सर्व दिलेलं असतं. त्याचप्रकारे जो भाग खरेदी करतो त्याचं देखील नाव दिलेलं असतं आणि म्हणून तो जो व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने ते भाग खरेदी केलेला आहे, तो व्यक्ती हा त्या कंपनीचा भागधारक बनतो, म्हणजेच मालक बनतो तेवढ्या हिस्सेसाठी. आता एका व्यक्तीने 2 भाग खरेदी केलेले असेल तर 2 भागांसाठी किंवा 2 हिस्स्यांसाठी, तेवढ्या हिस्स्यांसाठी तो त्या कंपनीचा मालक बनलेला आहे असा त्याचा अर्थ निघतो. पुढचा मुद्दा आहे अनुक्रमांक. भागांचे डिमटेरियलायझेशन झाले नसेल. डिमटेरियलायझेशन म्हणजेच याचा अर्थ असा की भाग हे डिमटेरियलायझेशन या संकल्पनेचा अर्थ, कारण की डिमटेरियलायझेशन आपण इयत्ता 11वीत असताना देखील अभ्यास केलेला आहे. डिमटेरियलायझेशन होणं म्हणजे भागांचं भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये रूपांतरण होणं. आणि भागांचं डिमटेरियलायझेशन झाले नसेल म्हणजे भाग भौतिक स्वरूपातच असतील, पेपरवर्कच असेल, मॅन्युअलच असतील, तर प्रत्येक भागात स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग दाखल्यावर नमूद केलेला असतो. आणि म्हणून भौतिक स्वरूपाचे हे जे भाग असतात, पेपरवर्क जे भाग असतात, तर त्यांच्यावर स्वतंत्रपणे अनुक्रमांक दिलेला असतो. आणि अनुक्रमांक असल्यामुळे प्रत्येक भागावर असणारा अनुक्रमांक हा वेगळा असतो, भिन्न असतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हक्क असल्याचा पुरावा. भाग प्रमाणपत्र हे प्रत्येक भागधारकाला दिलं जातं. भाग प्रमाणपत्र हे कंपनीने तिच्या सर्वमान्य मुद्रेअंतर्गत जारी केलेले असते. भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा एक दस्तावेज असतो. भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्र स्वरूपात ठेवलेली असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ती रूपांतरित केली जाते. इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये रूपांतरित करणाऱ्यालाच डिमटेरियलायझेशन असे म्हणतात. किंवा ती जर का भाग प्रमाणपत्र स्वरूपात असेल, भौतिक स्वरूपात असेल, तर अशा प्रकारची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेलाच आपण भाग प्रमाणपत्र भौतिक स्वरूपात ठेवणं असे म्हणतो. पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे भागाचे मूल्य. भागाचे जे मूल्य आहे, प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य असते. ते कसे दर्शवले जाते तर ते 3 मूल्याने दर्शवले जाते. पहिलं जे मूल्य आहे ते म्हणजे दर्शनी मूल्य म्हणजेच फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यूचा अभ्यास आपण याआधी देखील आत्ता केला. दर्शनी मूल्य म्हणजेच काय तर हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते. भाग प्रमाणपत्रावर जे मूल्य दिसते त्यालाच दर्शनी मूल्य असे म्हणतात. ते कंपनीच्या घटनापत्रकामध्ये देखील नोंदवलेली असते. दुसरा मूल्याचा जो प्रकार आहे तो म्हणजेच विक्री मूल्य, इश्यू व्हॅल्यू. ज्या कंपनीला भागांची विक्री करते त्या किमतीलाच विक्री मूल्य असे म्हणतात. मग विक्री ही अधिक किमतीला देखील होऊ शकते किंवा कमी किमतीला देखील होऊ शकते आणि म्हणून किंवा आहे त्या किमतीला दर्शनी मूल्याला देखील होऊ शकते त्यामुळे त्याला म्हणतात विक्री मूल्य. प्रत्यक्षात भागांची विक्री कोणत्या किमतीने झाली ती किंमत म्हणजेच भागाची विक्री किंमत होय. तिसरा आहे महत्त्वाचा बाजार मूल्य. हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा यानुसार ठरवले जाते. म्हणजेच भाग बाजारामध्ये सतत चढाओढ ही भागांची सुरू असते आणि भागांची जी किंमत आहे ती कमी अधिक होत असताना त्यांची जी किंमत आहे त्यांची किंमत देखील बदलत असते. म्हणून ती जी किंमत आहे एकतर जास्त वाढणारे किंवा कमी होणारे, ही जी बदलणारी किंमत आहे ही किंमत म्हणजेच बाजाराची मूल्य होय. म्हणजेच बाजार मूल्य, मार्केट व्हॅल्यू त्याला म्हणतात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हक्क. आता भाग खरेदी करणारे जे भागधारक आहेत त्यांना कंपनी ठराविक हक्क हे प्रदान करत असते आणि ते कोणकोणते प्रकारचे विशेष हक्क आहेत आपण याआधी देखील म्हटलेले की भागधारक हे कंपनीचे मालक असतात. त्याचप्रकारे
ते कंपनीचे मालक असल्यामुळे त्यांना विशेष अधिकार हे प्राप्त झालेले असतात. भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात. उदाहरणार्थ कोणकोणते हक्क असतात, तर लाभांश प्राप्तीचा अधिकार असतो. लाभांश म्हणजेच काय, तर नफ्यातून मिळणारा जो हिस्सा आहे प्रत्येक भागधारकाने खरेदी केलेल्या भागांच्या किमतीच्या प्रमाणानुसार, तर त्या व्यक्तींनी जेवढे पण भागांची खरेदी केलेली असेल त्या किमतीच्या प्रमाणानुसार किंवा त्या भागांच्या प्रमाणानुसार त्यांना लाभांश मिळत असतो. हा एक नफ्यातील हिस्सा असतो. लेखापुस्तकाच्या तपासणीचा अधिकार असतो. भागधारकांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. भागधारकांच्या बैठकीत मतदानाचा अधिकार असतो. हिशेब पुस्तके तपासण्याचा अधिकार असतो किंवा आपल्या अधिकारासंदर्भात दाद मागण्याचा अधिकार असतो. आपल्या अधिकारासंदर्भात जागरूक राहून सांगण्याचा अधिकार असतो. अशा प्रकारचे जे अधिकार आहेत ते अधिकार हे भागधारकांना दिलेले असतात. दुसरं 7वां वैशिष्ट्याचा मुद्दा आहे ते म्हणजे मिळकत. भागधारकांना काय मिळकत मिळत असते बरं, तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यांना लाभांश मिळत असतो. तो एक नफ्यातील हिस्सा असतो. ज्या अर्थी गुंतवणूकदार किंवा भागधारक हे कंपनीमध्ये आपला पैसा गुंतवत असतात तर त्यांना अपेक्षा असते की त्यांना देखील कंपनीकडून काहीतरी लाभांश हा मिळावा आणि त्यांना काहीतरी लाभ मिळावा आणि यासाठी भागधारक कंपनीच्या वाटपयोग्य नफ्यातून वाटा मिळवण्यास पात्र असतो. यालाच लाभांश असे म्हणतात. 8वा मुद्दा आहे हस्तांतरण. नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या भागधारकाने खरेदी केलेले कंपनीचे भाग हे दुसऱ्या व्यक्तीला त्याला विकावेसे वाटत असले आणि दुसरा व्यक्ती देखील ते भाग खरेदी करण्यास इच्छुक असेल तर अशा वेळेस या ठिकाणी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ते भाग हस्तांतरण करू शकतो किंवा विकू शकतो किंवा त्यांचे जे विक्रीचं जे आहे ते काम करू शकतो. या ठिकाणी मुक्तपणे हस्तांतरण करण्याचं कार्य देखील होऊ शकतं किंवा आपल्या वारसाला देण्याचं जे कार्य आहे किंवा स्वेच्छेने बक्षीस म्हणून देण्याचं जे कार्य आहे ते कार्य देखील या ठिकाणी संपन्न होऊ शकतं. 9वा मुद्दा आहे भागधारकांची मालमत्ता. भाग ही भागधारकांची चल मालमत्ता आहे. मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणतात त्याला. ही मालमत्ता आहे, मात्र कशा प्रकारची मालमत्ता आहे तर चल स्वरूपाची मालमत्ता आहे. मुव्हेबल प्रॉपर्टी त्याला म्हणतात. 10वा मुद्दा आहे भागांचे प्रकार. कंपनी 2 प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. पहिलं म्हणजे समहक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क भाग, जे की आपण याआधी देखील चार्टमध्ये पाहिलं. भागांचे 2 प्रकार समहक्क आणि अग्रहक्क भाग, या 2 भागांची विक्री कंपनी करू शकते. तर मित्रांनो, हे होतं आपलं भाग म्हणजे काय आणि भागांची वैशिष्ट्ये म्हणजे काय त्यांचा आपण अभ्यास केला. यावर आधारित आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. भाग म्हणजे काय आणि भागांची वैशिष्ट्ये विशद करा. तर या प्रश्नाचं लेखन वहीमध्ये करा. धन्यवाद.